नमस्ते. गुड मॉर्निंग. आज तारीख किती रे? महिना गिळलास की? महिना सांगा. स्वप्नील स्वप्नील तुझा आवाज येत नाही मला. स्वप्नील, हा तारीख सांग. किती रे? शुभम, शुभम आज तारीख किती बाळा सांग. 28. बोल 28. फेब्रुवारी. फेब्रुवारी बोल फेब्रुवारी. 2022. बोल 2022 बोल 2000. हा शाब्बास. मराठी महिना कोणता चालू आहे? सौरभ, सौरभ कोणता चालू आहे मराठी महिना? हा, सौरभ. माघ हा. इंग्रजी मुदस्सीर. फेब्रुवारी. मुदस्सीर बोल फेब्रुवारी. मुदस्सीर. हा आणि आज काय कोणता? कधी काय? कधी? गुरुवारी. हा ना, कधी जाणार आहेत पण ते? आला. अरे वा. ठीक आहे. हा हा ठीक आहे ठीक आहे ओके. तर आज वार कोणता? मुदस्सीर वार कोणता? प्रथमेश गव्हाळी. तुझं नाव मुदस्सीर कधी ठेवलंस रे? मी मुदस्सीर म्हटलं, प्रथमेश गव्हाळी असं म्हटलं का? काय रे बाळा? मुदस्सीर आज वार कोणता बोल. सोमवार बोल सोमवार. मुदस्सीर इकडे. सोमवार. हा शाब्बास. हो, इथे लक्ष द्या. मी तुम्हाला काही सूचना सांगतो शाळा चालू करण्यासंदर्भात. आपली शाळा 2 तारखेपासून म्हणजे बुधवारी, बुधवारपासून आपली शाळा चालू होत आहे. त्याचं टायमिंग आहे सकाळी 10:30 ते 1:30. किती? सकाळी 10:30. 1:30 म्हणजे 1 वाजून 30. आपल्या शाळेचं टायमिंग, लंचचं टायमिंग किती वाजता? आपण एक किती वाजता जेवायला बसतो नेहमी डबा खायला शाळा चालू असताना? 1 वाजता. मग 1 ते 1:30 आपली लंच टायमिंग आहे ना. लंच टायमिंग संपतं. तेच टायमिंग आपलं आता शाळेचं टायमिंग आहे. सकाळी 10:30 ते 1:30 हे शाळेचं आपलं टायमिंग आहे. बरोबर? त्याचबरोबर जी मुलं मास्क कंटिन्यू घालणार आहेत, आता सोशल डिस्टन्स, कंपल्सरी मास्क, हा हे सगळे नियम पाळून आपण शाळा. ऐक ऐक ऐक. मी काय बोलतो ते ऐक. नंतर मी तुला विचारलं तू बोल. जी मुलं कंटिन्यू मास्क घालून राहतील अशाच मुलांना आपण शाळेमध्ये बोलवणार आहोत. बरोबर? त्याचे शासनाची जी गाईडलाईन आहे त्याप्रमाणे. आणि त्याचबरोबर ज्या मुलांना युनिफॉर्म होत नाहीत त्यांनी अदर ड्रेसमध्ये आलं तरी चालवू शकणार आहे. ज्या मुलांना युनिफॉर्म होतात त्या मुलांनी युनिफॉर्म घालून या. आणि ज्या मुलांना साईज प्रमाणे युनिफॉर्म होत नसतील त्यांच्या पालकांनी अदर ड्रेस घालून आणलं तरी चालू शकतं. टायमिंग किती? सकाळी 10:30 ते 1:30. ओके. त्याच्यानंतर तुम्ही सुका खाऊ घेऊन यायचा आहे. सुका खाऊ. सुका खाऊ म्हणजे वेफर्स, बिस्किट वगैरे असं. तुम्ही चपाती भाजी वगैरे घेऊन आणायचं नाहीये. दुपारी लंचसाठी तुम्ही जाणार आहे 1:30 नंतर. 1:30 नंतर तुम्हाला सुका खाऊ दिला जाईल शाळेमध्ये. म्हणजे तुम्ही जो आणला आहे तो. एकमेकांपासून अंतर ठेवूनच सगळं करणार आहोत. आणि ज्या मुलांना सॅनिटायझर बॉटल शक्य असेल त्या मुलांच्या पालकांनी सॅनिटायझरची बॉटल. स्वप्नील, माझा आवाज व्यवस्थित क्लिअर ऐकायला आला? सूचना समजल्या? काय? आता क्लिअर येतोय का आवाज? आता माझा आवाज क्लिअर?
हा ते मगाशी दोघा तिघांचे मायक्रोफोन ऑन होते ना, त्याच्यामुळे थोडा डिस्टर्ब करत होता. मी मुदस्सीरचं आणि प्रसन्न झोळीचं बंद केलेलं आहे. त्यांचाच आवाज डिस्टर्ब करत होता जास्त. हां. तर मी सूचना सांगितल्या शाळा कधीपासून चालू होत आहे, त्याची टायमिंग किती आणि जी मुलांना मास्क कंपल्सरी घालायचे त्याच मुलांसाठी आपण शाळा चालू करत आहोत. हे सगळे नियमावली आहे तुमची सगळ्यांची. कळलं? त्या संदर्भात काय आणि दुसरा म्हणजे विषय अ, हमीपत्र आहे, संमतीपत्र. शाळा चालू झालेली आहे. त्या शाळेमध्ये मी माझ्या पाल्यास पाठवीत आहे. असं संमतीपत्र असणार आहे. ते पालकांनी पहिला दिवस शाळेमध्ये जो असतो, तो पालकांनी स्वतः सही करायची आहे येऊन शाळेमध्ये मुलाला घेऊन. ओके. समजलं सौरभ? किंवा सिद्धार्थ असेल, पाठवणार असेल त्यांचे पालक, गव्हाळी, तुझे बाबा देखील. तर त्या पालकांनी त्या शाळेतल्या संमतीपत्रावर सही करायची आहे. ओके. आता हे सूचना शाळा चालू करण्यासंदर्भात झाल्या. आता गेल्या आठवड्याभरामध्ये आपण ग्रीटिंग कार्ड हा शेवटचा दिवस आहे आपला ऑनलाईन प्रशिक्षणाचा. उद्यापासून आपलं बुधवारपासून आपलं ऑफलाईन शिक्षण चालू राहणार आहे. जी मुलं शाळेमध्ये येणार आहेत, त्यांना नेहमीप्रमाणे आपण व्यवसाय प्रशिक्षण देणार आहोत. जो आपला ट्रेड कोणता आहे, ट्रेडचं नाव काय आहे, विभाग कोणता आहे आपला? फाईल मेकिंग. बरोबर. फाईल मेकिंगमध्ये आपण विविध प्रकारच्या फाईल बनवण्याचे प्रशिक्षण देतो. त्याचेच प्रशिक्षण आपण आता पुढे चालू ठेवणार आहोत. इथे बघा, तुमचं हे ग्रीटिंग आहे. असं तयार झालेलं आहे आपल्याला. हां? आणि आता त्याला हार्ट शेप पेस्टिंग करायची आहे. मी ऑलरेडी ते कटिंग करून ठेवलेले आहेत. कोणाकडे रे आवाज येतोय? पक्ष्यांचा. स्वप्नील, आपण हार्ड शेपने पूर्णच पेस्ट करूया, कारण अर्ध पेस्टिंग करून ते नंतर उकटतं. इथे बघा, हे पूर्ण आहे. ह्याला तुमच्या तुम्ही या लहान साईज मध्येच कटिंग करायचं आहे आणि एका खाली एक असे लावायचे. मुलं गायब नाही, तुला दिसत नसेल, तुझा रेंजचा प्रॉब्लेम असेल, बाकीचे सगळं व्यवस्थित आहे. हे बघ, एका खाली एक अशी 3 लावलेत. शुभम, काय रे गप्प का? कोण आहे रे? कोण आलं कोणाकडे? हे बघा, अशा पद्धतीने मी हे लावलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही कसंही लावू शकता. मी आता एका लाईनीत हे सरळ लावलेले. तुम्ही कदाचित असे इकडे 3, असे इकडे 3 लावू शकता. हे बघा, असे इकडे 3 आणि असे इकडे 3 उभे आणि मध्ये एक असंही करू शकता. हा, थांबा मी तुम्हाला करून दाखवतो. कोणाचा रे आवाज येतोय?
स्वप्नील हे बघा मी एकदाच हे कटिंग केलेले आहेत आणि आता एकदाच कटिंग मार्किंग करून एकदाच कटिंग करते हे बघा. आपल्याकडे अजून एक मी दुसरे ग्रीटिंग बनवलेलं आहे हे बघा. आता ही दुसरी डिझाईन तयार करूया. बस झालं बस झालं. म्हणजे बस झालं खूप सौरभ स्वप्नील ए स्वप्नील दिसतंय का रे? दिसतंय? हा आता बघा पहिली आपण डिझाईन ही अशी केली होती इकडे बरोबर. आता दुसरी बघा डिझाईन कशी करतो. हे बघा आधी इथे एक लावायचं. हे बघा कडेवरती मी आता हे 3 लावलेत. हा आता मी ह्या साईडला असे एक 3 लावतो. हे बघा आता हे त्रिकोण असा केला आणि ह्याच्या मधोमध एक सेंटरला एक मी लावणार असं. सर बरोबर दिसत नाही. दिसतच नाही की आता आता कॅमेरा बरोबर ठेवा. आता दिसतंय का? का हो आता दिसतोय? स्वप्नील दिसतंय सर. तुम्ही सगळे हे बघा. काय पाहिजे? अरे हो राजा जरा थांब. इकडे बघा हे अशा पद्धतीने लावू शकता किंवा हे अशा पद्धतीने. हे बघा कॅमेरा झूम झालाय सर. झूम झालाय. हा आता दिसतोय? फुगे दिसतायत.
आहेत. काहीतरी चुकतंय मग जरा थांबा.